जन्म झाल्यावर लिंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला ग बाई, इथपासून ते मरणाच्या दारात असताना रामकृष्ण हरी, इथपर्यंत माझी मराठी भाषा मला साथ देते. खर तर आपल्या या मराठी भाषेला सुमारे 1500 वर्षांपूर्वीचा इतिहास आहे. 1500 वर्षांपासून संघर्ष करत आलेली आपली मराठी भाषा. मावशी, आत्या, काकी, मामी कितीही प्रेम करत असल्या तरी माझी आई म्हणजे माझं सर्वस्व असं म्हणणारा मराठी माणूस एकीकडं, मात्र आपली मातृभाषा मराठी असताना देखील हिंदी इंग्रजीचा बडेजाव करणारा आपला मराठी माणूस दुसरीकडे. आज हीच आपली मराठी भाषा कुठेतरी लुप्त होत चाललीये का? संत ज्ञानेश्वर म्हणतात, माझ्या मराठीचे बोलू कौतुके, परी अमृता तेही पैजा जिंके. अरे माझी मराठी भाषा ही अमृताला देखील पैजेने जिंकणारी आहे. तिचा गोडवा हा अमृतापेक्षाही जास्त आहे. कवी कुसुमाग्रज म्हणतात, माझ्या मराठीचा लावा ललाटास टिळा, हिच्या संगाने जागल्या दऱ्या खोऱ्यातील शिळा, दऱ्या खोऱ्यातील शिळा. पण आज हीच मराठी भाषा एखाद्या परीक्षेपुरती, एखाद्या पेपरपुरतीच मर्यादित राहते का? आज हीच मराठी भाषा वाचवण्यासाठी आम्हाला रस्त्यावर उतरून आंदोलने करावी लागतात का? हीच मराठी भाषा वाचवण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवावे लागतात का? याच मराठी भाषेचा अंश असणारी आमची मराठी शाळा वाचवण्यासाठी आम्हाला उपक्रम राबवावे लागतात, वेगवेगळ्या स्पर्धा आयोजित कराव्या लागतात. ही मोठी खंत आहे. या महाराष्ट्रात अनेक परप्रांतीय येऊन राहतात, त्यांची भाषा आपण शिकतो हो, पण आपली मराठी भाषा त्यांना शिकवण्यासाठी किती प्रयत्न करतो. बस, आजपासून माझी मराठी भाषा ही माझ्यासाठी पूर्वापारपासून चालत आलेला एक संस्कार, पूर्वापारपासून चालत आलेली एक परंपरा, आणि माझी मराठी भाषा म्हणजे माझी अस्मिता आणि पूर्वजांकडून मला मिळालेला एक आशीर्वाद आहे. असं आपण जेव्हा समजायला लागू तेव्हा खरंच मराठी भाषा, मराठी संस्कृती लुप्त होण्यापासून वाचेल. जसं जगण्यासाठी ऑक्सिजनची गरज असते आणि जगण्यासाठी श्वासाची आणि श्वासासाठी ऑक्सिजनची, पक्षासाठी पंखाची, फुलासाठी सुगंधाची, भिक्षुकासाठी भिक्षेची आणि विद्यार्थ्यासाठी विद्येची गरज असते, तशी प्रत्येक मराठी माणसाची अस्मिता टिकवण्यासाठी मराठी भाषेची गरज असते, मराठी भाषेची गरज असते. धन्यवाद.